रामकृष्ण हरी आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरू झालाय। लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात महिला वारकरी देखील राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या आहेत। याच काही महिला वारकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। वारीचा सोहळा सुरू झालेला आहे आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी खरं तर या सगळ्या माऊल्या आहेत त्या मंदिरामध्ये बसलेल्या आहेत। बराच वेळ झाले बसलेले आहेत। माऊली कुठून आले तुम्ही? आम्ही पंढरपुराहून आलो। केशगावून पंढरपूरला पंढरपूर चालली की सगळी पालखी चालत पालखी। तुम्ही दरवर्षी येता? चाल दरवर्षी। कितवं वर्ष आहे? 18व। कुठून आलाय माऊली? आंबेजोगाई बीड जिल्ह्यातून। काय वाटतं दरवर्षी तुम्ही सहभागी होता, यंदा काय वेगळं वाटतंय वारी? डोळे दिपून जाणारा सोहळा आहे हा। आनंद वाटायलाय बघून। दृष्टी दिली तुम्ही पंढरीकडे म्हणजे रोज कसं मग जाता? अंगामध्ये थकवा येतो तुमच्या? नाही थकवा येत। पांडुरंग ह्या तुकाराम महाराजाचं नाम घेत घेत जातो हसत मुखाने आनंदाने गजर करीत जातो आम्ही। तुम्ही वारीमध्ये चालत असताना काय काय म्हणता? गवळणी म्हणताय का? 10 दिवस झाला चालायला आम्ही पंढरपुरात चलत आलो एकादशी पासून। मग एखादी गवळणी म्हणा की जरा। कुठे शोधला ओ बाई सख्या शिरारेचा, कुठे शोधला ओ बाई सख्या शिरारेचा, अजून कसा येईना बाई नाद बासरीचा, अजून कसा येईना बाई नाद बासरीचा, अजून कसा येईना बाई नाद बासरीचा। खूप धन्यवाद माऊली। तर या सगळ्या माय माऊली आहेत ज्या आता पंढरीकडे निघालेल्या आहेत। अंगामध्ये कोणताही थकवा त्यांचा येत नाही आणि हा सगळा शेकडो मैल जे अंतराचा जो प्रवास आहे तो आता त्या आजपासून सुरू करणार आहेत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये या सगळ्या माऊल्या आहेत ज्या राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत त्या आता सहभागी झालेल्या आहेत। कॅमेरामॅन पियुष येरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।